जालगाव चॅलेंजर्स आणि सिया स्पोर्ट्स या दोन्ही संघांसाठी अगदी महत्त्वपूर्ण सामना असेल. या आजच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये सिया स्पोर्ट्स संघाने दापोली 11 संघाला बीट करून एक पहिला विजय आपल्या संघासाठी या टुर्नामेंटमधील प्राप्त केला होता. जर विचार केला जालगाव चॅलेंजर्स संघाचा तर दापोली 11 या संघाकडून पराभव पत्करून या सामन्यामध्ये उतरला हा संघ. नक्कीच दोन्ही संघ जर विचार केला दोन्ही संघांनी आपले जे पहिले सामने आहेत ते दापोली 11 या संघाच्या विरोधात खेळले होते. त्याच्यानंतर या दोन्ही संघांच्या दुसऱ्या मॅचमध्ये एकमेकांविरोधात लढताना आपण पाहू शकाल. जालगाव चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते सिया स्पोर्ट्स संघाला. जालगाव चॅलेंजर्स संघाचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली नव्हती त्यांच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल. एक समोर बलाढ्य संघ आहे सिया स्पोर्ट्स, तर नक्कीच त्या बलाढ्य संघासमोर आपली ताकद देखील दाखवावी लागेल. बॅटर मैदानामध्ये आपण पाहू शकाल प्रतीक पटेल आणि कॅप्टन किशोर, दोन सलामीचे वीर जालगाव चॅलेंजर्स या संघाचे आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित जामदार तयार होतोय. चला पहिला चेंडू फेकला जाईल. या दुपारच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. जालगाव चॅलेंजर्स आणि सिया स्पोर्ट्स या दोन संघांच्या मध्ये एक बिग बॅटल रंगेल. दोन्ही संघांसाठी नक्कीच या स्पर्धेमधील महत्त्वपूर्ण सामना असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित जामदार असेल. स्ट्रायकर एंडला प्रतीक पटेल. पहिला चेंडू फेकला गेलाय. आडव्या बॅटने खेळलाय प्रतीकने डीपमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या रिजनमध्ये अनुपजी देशमुख असतील. पहिला चेंडू नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन चांगल्या प्रकारचं पाहायला भेटलं नव्हतं. एका धावेने समाधान मानावं लागेल. या एका धावेने स्वतःचं व संघाचं इथे खातं उघडलं जाते प्रतीक याच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये अर्थातच अगदी स्वस्तामध्ये परतला होता आपल्या पॅव्हिलियनमध्ये प्रतीक पटेल. एक मोठं नाव असेल. चांगल्या प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल जालगाव चॅलेंजर्स संघाला. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहू शकाल. कॅप्टन कूल किशोर फेस करेल सुमित जामदारला. यावेळी स्वीप केलंय चेंडूला सरळ बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने पाठवलंय 4 धावांसाठी. किशोर याच्या बॅटमधून येतो या आजच्या सामन्यातील पहिला चौकार. नक्कीच एक देखणा स्ट्रोक आपण पाहिला होता. चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. स्लॉटमध्ये चेंडू होता. त्या चेंडूला पुरेपूर समाचार घेतला गेला. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करवलं 4 धावांसाठी. या 4 धावांनी स्कोर कार्ड इथे पुढे सरकतंय. 5 या आकड्यावरती पहिला चेंडू फेस केला होता प्रतीकने. एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेशन केलं गेलं होतं. तिकडे किशोर कुठेतरी काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होतो सुमित याच्या गोलंदाजीवरती. यावेळी देखील कट कॉपी पेस्ट ॲक्शन रिप्ले ऑलमोस्ट ॲक्शन रिप्ले आपण पाहिलाय. यावेळी देखील ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीप आपण पाहिला. रिझल्ट देखील सेम असेल. बॅक टू बॅक चौकार किशोराच्या बॅटमधून. नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होतो इथे सुमित याच्या गोलंदाजीवरती. किशोरने लगातार बॅक टू बॅक चौकार लगावलेत. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. स्वतः कॅप्टन असेल. कॅप्टन नक्कीच एक कॅप्टन्स नॉकची अपेक्षा असेल. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस केले गेलेत सुमित याच्या माध्यमातून. यावेळी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला गॅपमध्ये ठेवण्यामध्ये कुठेतरी अपयश आलं होतं. मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट्स 1 रन धावून काढला जातोय. नक्कीच पहिले 2 चेंडू फेस केले होते सुमित याच्या किशोराने. ऑलमोस्ट कट कॉपी पेस्ट प्रकारे आपण ते स्वीप्स पाहिले होते. अगदी चौकार त्याला रिझल्ट भेटला होता. आता मात्र प्रतीक हो यावेळी काय फटका खेळलाय. ओव्हर द कव्हर चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावांसाठी प्रतीक पटेल ऑन फायर.
नक्कीच काय देखणा फटका खेळलाय प्रतीक पटेलने. ओव्हरपीच चेंडू होता, चेंडूला अगदी ड्राईव्ह केलं होतं, लॉफ्टेड ड्राईव्ह आपण ज्याला म्हणतो. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी. आणि आपण बघू शकाल तिथे एक फिल्डर तैनात केला जातोय. स्वतः कॅप्टन मनोज मोहिते तिथे तैनात होत आहेत. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बाईच्या रूपाने 1 धाव भेटेल. या एका धावेने पहिलं षटक समाप्त होतंय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर जळगाव चॅलेंजर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या आकड्यावरती लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चला इथे षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकाल. स्वतः कॅप्टन आलाय मनोज मोहिते. सिया स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलाय. एक टीम युनिट म्हणून चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलाय. पहिलं षटक सुमित जामदार यांच्या माध्यमातून फेकलं गेलं होतं. त्या षटकामध्ये 15 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. षटक क्रमांक 2ला इथे सुरुवात होते. यावेळी ओ हो, चांगल्या प्रकारे कॅच पकडली गेली तिकडे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अगदी चेंडू जोरात ट्रॅव्हल करत होता, मात्र चांगल्या प्रकारे झेल पकडला गेलाय. प्रतीक पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 1चं इथे पतन होतंय. प्रतीक याला आपली विकेट गमावी लागली. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहू शकाल. सौरभ नाटेकर येतोय. मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिकरित्या महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी 20 धावा या खेळाडूने बनवल्या होत्या. या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारच्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल. पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. मनोजांच्या माध्यमातून 1 धाव धावून काढली जाते. एका धावेने समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेशन केलं जातंय. स्ट्रायकर एंडला एक मॅन इन फॉर्म म्हणावं लागेल. किशोर या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगली फलंदाजी केली त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक चौकार लगावले होते. सुमित याच्या गोलंदाजीवरती कडा प्रहार केला गेला होता. हे दुसरं षटक असेल, अर्थातच हे षटकही पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. एक कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल असेल. एका बाजूला दापोलीच्या सिया स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन असेल, तर दुसऱ्या बाजूला जळगाव चॅलेंजर्स संघाचा कॅप्टन. चेंडूला फेस केलं होतं. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. काऊ कॉर्नर अर्थातच मिड विकेटच्या दिशेने. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आहे. जर जळगाव चॅलेंजर्स संघाला सन्मानजनक टोटल सेट करायचं असेल तर या जोडीवरती पूर्णपणे निर्भर असेल हा संघ. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. चेंडूला ड्राईव्ह केलंय ऑनला. सुमित जामदार याच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. या चेंडूवरती देखील चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटत आहेत. सिंगल डबलने स्कोअर कार्ड इथे चालू ठेवण्यामध्ये जळगाव चॅलेंजर्स संघाचे फलंदाज कुठेतरी यशस्वी होत आहेत. सौरभ नाटेकर आणि किशोर नक्कीच एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप या दोघांची ठरू शकते या सामन्यामध्ये. यावेळी वाईड ऑर्कर फेकला गेला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड ऑर्कर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. निर्धाव येतोय.
कुठेतरी बीट केलंय समोरच्या फलंदाजाला. अर्थातच किशोर एक्स्ट्राच्या रूपामध्ये चेंडू अगदी लिव्ह केला होता, मात्र अंपायरचा डिसिजन डॉट बॉल येतोय. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. ज्या प्रकारचा दबाव टाकला गेला होता पहिल्या षटकामध्ये, ते प्रेशर कुठेतरी ऑब्झर्व करतोय. इथे देखील चेंडू हवेत आहे आणि किशोर बॅक टू द पवेलियन. कॅप्टनने कॅप्टन का शिकार किया है. मनोज मोहिते आपल्या संघासाठी मोठी विकेट प्राप्त करतो. किशोर बॅक टू द पवेलियन. 2 समाप्त होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. चला, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. प्राणेश पांडू. तर गोलंदाजी ट्रॅकवरती इथे काहीसे चेंजेस आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 साठी विश्वास दाखवला जातोय. पालघर एक्सप्रेस ज्या खेळाडूला ओळखलं जातं, अक्षय निवाते गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय. मागच्या सामन्यामध्ये अक्षय निवातेचं जे षटक होतं ते कुठेतरी गेम चेंजिंग ठरलं होतं. अर्थातच सुरुवातीच्या 2 चेंडूवरतीच 2 मोठे विकेट प्राप्त केले होते. जी जोडी होती मैदानामध्ये दापोली 11 संघाची, अगदी चांगल्या प्रकारचा दर्जेदार पद्धतीचा खेळ आपण त्यांच्यामधून पाहत होतो. समीर सावंत आणि मसूद यांची कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक केली होती. तोच गोलंदाज ते गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय, अक्षय निवाते. पहिला चेंडू सौरभ याने फेस केला होता. चेंडूला पाठवलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे फिल्डर तैनात होता. एका धावेने समाधान मानावं लागेल. सौरभ याच्या जर इनिंगचा विचार केला तर सिंगल डिजिटमध्ये आतापर्यंत हा खेळाडू फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील सुरुवातीचा काही काळ पूर्णपणे सेट व्हायला घेतला होता, त्याच्यानंतर मात्र काउंटर अटॅक केला होता. चांगल्या प्रकारचे फटकेबाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती. भाटी या गावातून हा खेळाडू बिलॉंग करतो. या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती आपली नक्कीच ताबडतोब फलंदाजी दाखवावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स चांगला होता, त्याच प्रकारचा परफॉर्मन्स कॅरी ऑन करावा लागेल या सामन्यामध्ये देखील. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण लढत असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहू शकाल. पांडू तयार होतोय अक्षय निवातेच्या गोलंदाजीला फेस करण्यासाठी. यावेळी फटका खेळलाय, चेंडूला सरळ पाठवलंय, लगा तो 6. 70 स्पोर्ट्स षटकार पांडू याच्या बॅटमधून येतोय. अक्षय याच्या गोलंदाजीवरती ब्रँडेड असा षटकार, 6 धावा. नक्कीच पहिला चेंडू फेस केला होता अक्षय निवातेचा. पहिल्या चेंडूला अगदी ओव्हर द टॉप OTT 6 धावांसाठी पाठवलंय. पांडूने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू अगदी आक्रमकरित्या फेस केलाय. काव कॉर्नरच्या दिशेने मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडूला अगदी 6 धावांसाठी पाठवलं होतं. यावेळी चेंज ऑफ फेस केलाय. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता, मात्र इथे वाईड बॉल घोषित करतायत पंच. नक्कीच कुठेतरी बचण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वाचण्याचा हा प्रयत्न होता. चेंज ऑफ फेस केला होता, मात्र वाईड बॉल घोषित केला जातोय. यावेळी देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू कुठेतरी फलंदाजांना फटकेबाजी करण्यासाठी ज्या प्रकारचा पेस हवा होता त्या प्रकारचा पेस दिला जात नाही अक्षय याच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा कमबॅक आपण म्हणू शकतो. एक षटकार खाल्ला होता, त्याच्यानंतर मात्र गतीमध्ये व्हेरिएशन केलं, परिवर्तन केलं गेलं गतीमध्ये
आणि कुठेतरी जखडून ठेवलंय पांडू याला. यावेळी एक बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता सौरभ्याचा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केलंय, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय. नक्कीच जो षटकार खाल्ला होता अक्षय निवातेने, त्या षटकारामधून कुठेतरी सीख प्राप्त केली. त्या षटकारा पासून काहीतरी सीख प्राप्त केली. चेंज ऑफ पेस सातत्याने आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. आणि नक्कीच ज्या प्रकारच्या पेसची अपेक्षा होती तो पेस दिला जात नाही. परिणामी इथे फलंदाज अगदी सन्मानितरित्या चेंडूला फेस करतायत. आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षय निवाते, पालघर एक्सप्रेस ज्याला संबोधले जाते. आता असेल पांडू स्ट्राईकवरती. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. ट्वेंटी 3 षटकं आतापर्यंत फेकली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते जळगाव चॅलेंजर्स या संघाची 28 या आकड्यावरती. चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा स्वतः कॅप्टन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. मनोज मोहिते, एक प्रभावशाली गोलंदाज, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गेममध्ये चेंजेस करून आणण्याचा त्याचा नक्कीच मानस सातत्याने आपण त्याच्या माध्यमातून पाहतो. आता मात्र सौरभ असेल स्ट्रायकर एंडला. यावेळी फुल टॉस होता. सुमित जामदार असेल चेंडू खाली आणि सुमित जामदारच्या सेफेस्ट हातामध्ये चेंडूने पूर्ण विराम घेतला. सौरभ नाटेकर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट जळगाव चॅलेंजर्स संघाची. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय प्रथमेश. सौरभ लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी रेषेवरती चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षक सुमित जामदारने तो झेल पकडला होता. नवीन बॅटर प्रथमेश तयार होतोय मनोजाच्या गोलंदाजीचा फेस करण्यासाठी. यावेळी प्रथमेशने आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. प्रथमेश ऑन फायर. काय देखण्या दर्जाचा स्ट्रोक खेळलाय प्रथमेशने. नक्कीच चेंडूला पूर्णपणे रीड केलं. रीड करून अगदी 6 धावा, अर्धा डझन रन या चेंडूवरती प्राप्त केलेत. एक मस्ट नीडेड षटकार आपल्याला पाहायला भेटतोय जळगाव चॅलेंजर्स संघासाठी. प्रथमेश ऑन फायर. पुढचा चेंडू फेस करेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट फटका खेळला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. इथे रनआउटचा चान्स असेल का? कुठेतरी नक्कीच तिथे लकी साबित होतोय प्रथमेश. रनआउटचा चान्स होऊ शकला असता, मात्र चेंडू विकेट किपर ऋषी बारे यांच्या थोडासा दूर
2 धावा पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. प्रथमेश आणि पांडू या दोघांच्या माध्यमातून यावेळी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. हा जो चेंडू आहे मनोज मोहिते यांचा नक्कीच कुठेतरी बीट करतोय फलंदाजांना. मागच्या षटकामध्ये जे षटक क्रमांक दुसरं फेकलं गेलं होतं त्या षटकामध्ये देखील स्वतः कॅप्टन होता जळगाव चॅलेंजर्स संघाचा किशोर, त्याला देखील या चेंडूवरती बीट केलं होतं. या षटकामध्ये प्रथमेशला देखील बीट केलंय. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू स्लोवर पद्धतीने टाकला गेला. डॉट बॉल येतोय. जो षटकार आला होता त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं कमबॅक पाहायला भेटतंय आपल्याला. त्या षटकानंतर अर्थातच 2 धावा प्राप्त केल्या होत्या. त्याच्यानंतरचे मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलंय. क्षेत्ररक्षक सुमेध जामदार चेंडू खाली येत आहेत आणि त्यांचे हात अगदी सेफेस्ट आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू पूर्ण विराम घेतोय. प्रथमेशला आपली विकेट गमावी लागते. आक्रमण चढवलं गेलं होतं मात्र अंततः इथे मनोज मोहिते विजय प्राप्त करतोय. नक्कीच जर या षटकाचा विचार केला सुरुवात देखील विकेटने झाली होती. जर जोडीचा विचार केला तर गोलंदाज देखील मनोज मोहिते होता. क्षेत्ररक्षक सुमेध जामदार, ती विकेट सौरभ नाटेकरची होती आणि या ओव्हरचा अंत देखील विकेटने झालाय. तिथे देखील गोलंदाज मनोज मोहिते आणि क्षेत्ररक्षक सुमेध जामदार आणि ती विकेट मात्र फलंदाजाची होती. म्हणजेच काय तर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सेम आहे, फलंदाज मात्र चेंज होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते जळगाव चॅलेंजर्स या संघाची 36 वरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सोहम. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अनुप देशमुख होत आहेत तयार. नक्कीच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपण ज्यांना ओळखतो. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने प्रभावशाली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. इसी के साथ एक बड़ा स्ट्रोक और सीधा 6 रन तारा मंडल में डिपॉजिट. क्या गजब स्ट्रोक देखने को मिला था. असला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी नक्कीच चांगलंच ऑब्झर्वेशन आपण पाहिलंय. जिथे अनुप देशमुखचा पहिलाच शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. अगदी आक्रमण करताना फलंदाज आपण पाहिलं. पुन्हा एकदा अगदीच याही वेळचा बॉल देखील सुरेख होता. अगदी जर प्रॉपर कनेक्ट होऊ शकला असतं सारांश मिळू शकले असते. म्हणजे ज्यावेळेला जो स्ट्रोक होता फलंदाजांना फुल केला होता मागचं सारांश मिळालं होतं डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर अगदी खूप लांब गेला होता. अफूरचा चेंडू असली या ठिकाणी तुम्ही पाहूयात. ओ या वेळेला पांडू वाह कमाल धम्माल बेमिसाल षटकार. पांडूच्या बॅटमधून षटकार येतोय. मागचा बिंदी होता यावेळेचा स्ट्रोक मात्र सरळ अर्धा डझन रन्स देऊन जाईल. अठ्ठेचाळीस रन्स स्कोर बोर्ड वरती लागले आता. एका बाजूला सिया स्पोर्ट्स विरुद्ध जालगाव चॅलेंजर. पांडू नाम तो सुना ही होगा हे सांगण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी
पांडूच्या माध्यमातून केलंय. अनुप देशमुख वरती तुटून पडलाय. मागचा डीप स्क्वेअर लेग बाहेर होता. हा लॉंग ऑन वायडिश लॉंग ऑनला मात्र चेंडू 6 रन्स होते. पुढचा चेंडू टाकला जाईल. अनुप देशमुख तयार. त्यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. इथे उंच खूप गेलाय परंतु लांब कमी गेलाय. कॅच पकडेल. अक्षय निवतीने कॅच पकडली आहे आणि इथे मात्र पांडूला अगदी चेहऱ्यावर नैराश्य घेत असताना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चला या पुढचा आपण टॉस करूयात. गरीब नवाज बुरुंडी आणि त्याचबरोबर जॉली बॉईज. टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे लगेचच यायचंय. गरीब नवाज बुरुंडी प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन या ठिकाणी जॉली बॉयचे कॅप्टन आलेत. बॅटिंग मार्क वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंतनू नांदिस्करला पाठवलं जाते. राईट हँडेड बॅटर आहे. समोर गोलंदाजी मार्क वरती अनुप देशमुख. म्हणजे 2 षटकार आले होते. सुरुवातीच्या पहिल्या बॉल होते एक सिक्सर, त्याच्यानंतर बिंदी आला, मग सिक्सर, मग विकेट आणि शेवटचे 2 बॉल आहेत. स्कोरबोर्ड 48 ला स्थिरावले. आणि तिथे जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद होतोय. अंपायरचा इशारा आपण पाहिलाय. बॅटिंग मार्कवरती आपण जर पाहायला गेलं तर फलंदाज सोहम तयार असेल. ब्रह्मास्त्र घेऊन तो उभा राहिलाय. पण दुसऱ्या बाजूला देखील अनुप देशमुख या नावाची चर्चा आपण अनेकदा करत राहिलोय. अनुप देशमुख तयार असेल तर दुसऱ्या बाजूला सोहम. स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलाय 49. यावेळेला चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून खेळलंय. वाऱ्याचा वेग आणि तिच्या बॅटचा चांगला स्ट्रोक होता. संगम सुरेख 4 रन्स मिळत आहेत. वाह काय बॅटिंग केली इथे सोहमच्या बॅटमधून चौकार आलाय. षटक क्रमांक 5 चा खेळ होईल या ठिकाणी समाप्त. स्कोरबोर्ड 53 झालेत. येणाऱ्या जर पाहायला गेलं तर 30 बॉल मध्ये 54 धावांचं आवश्यकता आहे. 54 धावांचं टार्गेट असणार येणाऱ्या 30 बॉल मध्ये. येणारी वेळ मात्र सांगून जाईल इथून या 54 धावा बनतील का थोडीशी विश्रांती घेऊ. आणि त्याचबरोबर विश्रांती घेत असताना आपण जाऊया तिथे टॉस करून घेतोय. गरीब नवाज बुरुंडी आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या जी टीम असेल जॉली बॉईज. चला अमन ऐनरकर यांच्या सोबत आपण टॉस करतोय. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. बरोबर.
चला आपण टॉस करूयात. या पुढचा जो टॉस असेल साई देसाई सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साई देसाई सर आमचे मार्गदर्शक आहेत, परम मित्र आहेत. साई देसाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस. जॉली बॉईज विरुद्ध गरीब नवाज बुरुंडी. आणि तिथे जॉली बॉईज या टीमने टॉस जिंकलाय. ओपनिंग बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये सिया स्पोर्ट्स. आता मी तरी म्हणेन या दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच काय. 54 54 धावांचा पाठलाग करायचा. 54 धावा या बनवण्यासाठी आहे ना खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण ज्या ज्या वेळेला तुम्हाला संकट येतील त्या त्या वेळेला तुम्हाला संकट मोचक बनावं लागेल. ऑफिशियल चला आपण लगेच मकबूल सर. ओपनिंग बॅटर चला लगेच. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पांडू पाहायला मिळेल. समोर असेल सुमित जामदार आणि अक्षय निवाती. जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असतील, ज्याच्यामधलं पहिलं षटक सौ साधनातही बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंड कडनं तो गोलंदाजी करेल. राईट राऊंड द विकेट बॉलिंग असेल आणि त्याचबरोबर सुमित जामदार या फलंदाजाची चर्चा आपण करत राहिलो. ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करत होता 54 54चं टार्गेट ठेवलंय. यापुढची मॅच देखील खूप मोठी बनेल. जॉली बॉईजचा संघ गरीब नवाज बुरुंडी या टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार आहे. चला मॅचला सुरुवात होईल. एक महत्वाच्या मॅच मध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. पहिलीच मॅच जर पाहायला गेलं तर पहिलाच बॉल यावेळेला भीमर टाकलाय. नो बॉलचा इशारा. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. मिस्टर एक्स्ट्रा रन्स पहिलाच, म्हणजे ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत चांगला आहे, परंतु हा बॉल फ्री हिटचा असेल. म्हणजेच काय जर पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल असेल सुमित जामदार तयार. फ्री हिटचा बॉल समोर पुन्हा या वेळेला नो बॉल आहे. मुफ्त का चंदन गिस्मरे नंदन खटॅक 4 रन. चला आणि त्याचबरोबर चला नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील. आता सलग 2 चेंडू भीमर टाकलेत गोलंदाजानं आणि सुरुवातीचेच आपण चेंडू पाहिले जे 2च्या 2 भीमर होते. धावसंख्या 6 या आकड्यावरती आणि येणारा चेंडू मात्र आता फ्री हिटचा असणार आहे. नवीन गोलंदाज सौरभ पटेकर गोलंदाजी मार्कवरती. सौरभ
नाटेकर गोलंदाजी मार्कवरती. सौरभ नाटेकर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. फ्री हिट मात्र आज गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजाला पाचारण केलंय सौरभ असेल. इथे लेगस्टनच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन्स 7 रन्स. आता आपण म्हणतो ना की बोनसचे रन 7 मिळालेत. म्हणजेच काय तर आपण म्हणतो ना की इथे स्वतःचा कंट्रोल खूप महत्वाचा असतो. परंतु एक्स्ट्राचे रन्स असतील. यावेळेला चांगला स्ट्रोक होता परंतु 1 रन मिळून जाईल. फ्री हिट वरती मोठं नुकसान नाही परंतु सुरुवातीच्याच काही बॉलवरती नुकसान मोठं केलंय या गोलंदाजानं. असं वाटलं होतं प्राणेश गोलंदाजी करेल, संघासाठी कॉन्ट्रीब्युशन चांगलं देईल, योगदान देऊ शकेल, परंतु तसं काहीच घडलं नाही. तिथे धावसंख्या 8 ला जाऊन आता पोहोचले. पहिलाच बॉल आपण पाहिलाय. सौरभ नाटेकर शॉट ऑफ लेंथ. ओहो यावेळेला नाव देखा था सीधा इस गेंद को सी मारे का फार फेका है. 4 रन. 12 रन स्कोर बोर्ड वरती. 2 बॉल मध्येच 12 रन्स आपण पाहतोय. आणि इथे जर पाहायला गेलं तर आणि कुठेतरी चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील खेळाडू असणारा किशोर, कारण काय कॅप्टन देखील ते आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नव्हता. या मॅच मध्ये बेटर परफॉर्मन्स सादर करावा लागेल. जॉली बॉयजने टॉस जिंकलाय. त्यांचं डिसिजन मात्र अजून पेंडिंग राहिलंय. येणाऱ्या वेळेत डिसिजन देखील कळ. हो यावेळेला शंतनू मिस फील्ड. एक बार निकली तो निकल गई शंतनू. 4 रन. जॉली बॉयजचा एक आणि यावेळेला मोठा प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 24 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती. सौरभ नाटेकर दूरवरून प्रवास करून येतो. भाटीसारख्या छोट्याशा गावातून बिलॉंग करतो. एक संधी मिळाली, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. कुठेतरी मागण्या ठरलाय आता या मॅच मध्ये देखील. तो एक्सपेन्सिव्ह ठरलाय. आपण मगाशी चर्चा केली थोडंसं नैराश्य राहील आता किशोरच्या. म्हणजेच काय, जर तुमच्या चेहऱ्यावरती एक चांगली स्माइल असेल ना तर ओ यावेळेला बाहरी किनारा था, वहां पर कीपर ने गलती की गुंजाइश नहीं थी. सीधा कीपर के दस्तान में यहाँ से लौटना पड़ेगा बल्लेबाज अक्षय निवाते को. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 24 रन्स. 24 एक ओव्हर नंतर सिया स्पोर्ट्स दापोली. तीन वरती मनोज मोहिते याला पाठवलंय. 24 झालेत. अजून 30 पाहिजे 24 बॉल मध्ये.
असला आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत डीप मिड विकेट वाडिश लॉंग ऑन 2 खेळाडू किशोर गुंडेकर आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे यावेळेला बघा टॉप एज क्षेत्ररक्षक आहे. ओ इथे वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. भाग्यशाली चौकार. आपण जर पाहायला गेलं ना एखादा हरणारा जेव्हा व्यक्ती असतो ना तर त्या हरणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जर का हास्य असेल ना तर जिंकणारा व्यक्ती त्याच्या चेहऱ्यावरचा हास्य देखील गमावून बसलेला असतो. कारण त्याला माहित आहे त्या हसण्याची ताकद किती आहे. ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. ॲब्सोल्युटली. कारण एक हास्य तुमचे अनेक पराभव पुसून टाकतं. म्हणजे ऑल प्रॉब्लेम वन सोल्युशन ओनली स्माइल. चेंडू डिस्पार लाईक 1-2 का 4 4 रन. आता टी 32 झालेत. अजून 22 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी. समोर सुबीर जामदार आणि मनोज मोहिते. किशोर गुंडेकर छोट्या खेळाडूंना घेऊन अगदी त्यांना घडवण्याचं काम करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी. इथे चांगला स्ट्रोक असे षटकार. हो यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण. वा. आणि इथे परतावं लागेल सुबीर जामदारला. म्हणजे मागचा इझी बॉल ज्या वेळेला शंतून सोडला होता आता त्यांनी दाखवले की मी कठीण चेंडू असाही पकडू शकतो आणि पकडत असताना मी खेळाडूला धावचीत देखील करू शकतो. म्हणजेच काय तर एखादी चूक तुमच्या जर चांगली गोष्ट घडली तरच. आणि अंततः ऋषी बारेला मैदानात यावंच लागलं. कारण असं वाटलं होतं की मनोज मोहिते सुमित जामदार हे दोघं मात्र मोठे स्ट्रोक खेळू शकतील परंतु नाही. ऋषी बारे मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकत असताना एक संघाला मोठा विजय मिळवून दिलाय. परंतु आता मात्र जर पाहायला गेलं ऋषी बारे नॉन स्ट्राईकला तयार असेल. किशोर गुंडेकर तयार आहे. समोर मनोज मोहिते. राऊंड द विकेट बॉल इनसाइड एज आतल्या बाजूचे कडा डॉट बॉल येतोय. वलीम मुकादम या एंड कुंड ही गोलंदाजी आपण पाहिली आहे. किशोर गुंडेकर आतापर्यंत अगदी कारगिर सावध अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. येणारा पुढचा बॉल असेल संकट आणल का हे देखील पाहावं लागेल. किशोर गुंडेकर शॉट ऑफ लाईन पडल्यानंतर खालच्या बाजूला बसेल. फलंदाज मनोजला मात्र खेळणं खूप कठीण गेलंय. राऊंड द विकेट बॉल असेल ऋषी बारे तयार आहे. आक्रमक फलंदाज दाफनीचा राजा बाहुबली समोर तैनात असेल तुमच्या. ऋषी बारे नावाची चर्चा आपण करत राहिलोय. क्रमांक 4 वरती त्याला पाठवलंय. आता ब्रह्मास्त्र राहिले. शॉट ऑफ लाईन त्या चेंडूला अगदी या जागेवर करण्याचा प्रयत्न असेल. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धाव संख्या 33 झालेली आहेत. 18 बॉलमध्ये 21 रन्स. प्रत्येक ओव्हरमध्ये 7ची सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स करावे लागतील.
Asala Jolly Boys won the toss and decided to bowl first. चला गोलंदाजी मार्कवरती शंतनू नांदिस्कर. सो साधनाताई बाळासाहेब बोथरे मॅडम या एंडकडनं तो गोलंदाजी करताना दिसेल. राईट हँडर बॅटर मनोज मोहिते. पहिलाच बॉल अगदी सुरेख स्ट्रोक कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक हातामध्ये. हो यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं 2 रन्स मिळून जातील. 17 बॉलमध्ये 19 रन्स पाहिजेत. 17 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. इतर रन्स होऊ शकतील का हे देखील पाहावं लागेल. डावखुऱ्या शैलीचा बॉलर आहे मनोज मोहितेनं आक्रमण चढवलंय घसीटलंय आणि इथे मात्र पांडू कोणती चूक करत नाहीये. मनोज मोहिते बॅक टू द पॉप्युलेट. वाह काय गोलंदाजी केली शंतनू नांदिस्करनं. मागच्या मॅच मध्ये देखील मिळाली संधी 3 रन्स खर्च केले. आकाश सकपाळ सारख्या आक्रमक फलंदाजाला त्यांनी बाद केलं होतं आणि आता क्रमांक 5 वरती अनुप देशमुखला यावंच लागलंय. असं वाटलं होतं सुरुवातीच्या 6 बॉलमध्ये 24 रन्स आलेत आणि ते आल्यानंतर शंतनू तयार राहिलाय. चांगला बॉल यॉर्कर तिकट यॉर्कर टाकलाय अनुप देशमुखला. कमाल धम्माल बेमिसाल ये छोटा तीर वार करे गंभीर. नावे शंतनू नांदिस्कर. छोटा पॅकेट बडा धमाका. येणार जर पाहायला गेलं तर येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र या खेळाडूच असेल आणि भावी तारा सितारा बनू शकेल हा खेळाडू. दापोलीचं क्रिकेटचं भविष्य आपण पाहतोय. दापोली टेनिस क्रिकेट विश्वातील हा देखील एक तारा सितारा बनेल येणाऱ्या काळामध्ये. शंतनू नांदिस्कर गोलंदाज. वा काय बॉल टाकला. ओ कमालची बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. बाहेर जावं लागेल अनुप देशमुखला देखील. इथे मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं रोमहर्ष आणून ठेवलंय शंतनूनं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलंय. पहिल्यांदा मनोज मोहितेला लालच दिली जिथे विकेट घेतली आणि आता सरळ लेग बिफोर विकेट LBW. अनुप देशमुखला बाहेर जावं लागतंय. ही स्ट्रेंथ आहे. आपण म्हणतो ना की एखाद्या छोटासा खेळाडू जर का त्याला आपण इझिली घेत असू पण तो तितकाच तो तजेलदार राहतो. कारण या सगळ्या गोष्टी आज या दापोलीच्या क्रिकेट विश्वातूनच तो खेळाडू शिकलाय की कोणता खेळाडू कसं क्रिकेट खेळतो. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर जालगाव चॅलेंजर्स या संघाचा तो अगदी 12th मॅन होता. तो तिथे अगदी बाजूला बसायचा त्यांच्या डगआउटमध्ये असायचा. प्रत्येक जे बाहेर असणारे रसिक प्रेक्षकांमध्ये. तिथून सरळ मात्र मागच्या 2 मॅच टुर्नामेंट आपण पाहिल्यात. या खेळाडूला चांगला सपोर्ट किशोर गुंडेकरनं केलाय. अक्षरशः या खेळाडूला अगदी पुश करण्यामागे तर हात किशोर गुंडेकरचा आहे. एक संधी दिली आहे मॅच मध्ये आणि संधीचं सोनं करताना हा खेळाडू दिसतोय आता नवीन फलंदाज. ओ काय सटीक यॉर्कर आहे. बॅक टू बॅक 3 यॉर्कर बॉल टाकलेत. सुपर आउटस्टँडिंग. प्रितेश बॅटिंगला आलाय. त्याला देखील तिखट बॉल टाकलाय पहिलाच. सटीक यॉर्कर. पुढचा बॉल आहे आपला फुल टॉस बॉल असेल आणि या चेंडू पॉइंटला चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडच बघा खेळाडूचं आणि 2 रन्स देखील या बॉलवरती मिळून जातील. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 37. या ओव्हरमध्ये 2 महत्वाच्या विकेट केवळ 4 रन्स खर्च केले. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये
17 रन्स पाहिजेत. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. बारा बॉल मध्ये 17 रन्स पाहिजेत. सौरभ नाटेकर गोलंदाजी केली. थोडासा महागडा होता. 24 रन्स खर्च केले होते गोलंदाजानं. किशोर गुंडेकरनं अगदी गोलंदाजीसाठी शंतनूला पाचारण केलं आणि ते खरं डिसिजन ठरलं की अगदी सुरेख गोलंदाजी केली शंतनूनं. सटीक यॉर्कर टाकले. समोर आता असेल ऋषी बारे. 12 बॉल मध्ये 17 रन्स पाहिजेत. वलीम मुकादम या एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राऊंड द विकेट बॉलिंग असेल. समोर फलंदाज तयार ऋषी बारे. चेंडूला सन्मानजनक हँडल केले. सॉफ्ट हँडचा उपयोग केलाय. 1 रन्स वेदांत सुरेख. चेंडूला हा नानाचा मामला आहे. धावचेची संधी आणि इथे थ्रो बघा खूपच वाईड केलाय. तिथे एक्स्ट्रा रन्स मिळून जाईल. 2 रन मिळून जातील. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या जाऊन आता पोहोचले 39-39 म्हणजे अजून 15 रन्स पाहिजेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. येणारे 11 बॉल आणि 15 धावा पाहिजेत. इथे फलंदाज ऋषी बारे मोठे स्ट्रोक खेळेल का? आणि इथे कुठेतरीच एक महत्वाची विकेट जर गेली तर सियाल स्पोर्ट्सचा संघ बॅकफुटला जाण्याची शक्यता आहे. तो ऋषी बारे आहे तो सब कुछ मुमकिन है. लेकिन एक किशोर गेंदबाज है तो भी मुमकिन है. आणि दोन्ही खेळाडू अगदी आपण दर्जेदार आहे. तहसीलदार खेळाडू आपण बघताय. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. चेंडू मात्र एक बार निकली तो निकल गई. 4 रन. चार रन्स मिळाले. ऋषी बारेच्या बॅटमधून आले. धावसंख्या 43-43. 11 रन्स पाहिजेत. मॅक्झिमम पाहायला मिळतील का? ऋषी आक्रमकतेने खेळणार का? खूप सारे असे प्रश्न येतील तुमच्या समोर. 10 बॉल 11 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग फॉर्म्युला आहे. हो यावला चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय सरळ और इसी के साथ 6 रन. चला जिंकण्यासाठी केवळ 5 रन्स पाहिजेत. आता सिक्सर येणार का? परंतु यस लॉंग ऑन और सीधा 6 रन. मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होताना आपण पाहिले. सामना जिंकला सिया स्पोर्ट्स या टीमनं. सो हार्ड लक जालगाव चॅलेंजर्स. तुम्ही देखील चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. यापुढची मॅच असेल जॉली बॉईज विरुद्ध गरीब नवाज बुरुंडी. जॉली बॉईज या टीमनं टॉस जिंकलाय.
बॉलिंगचं डिसिजन घेतलंय, सो क्षेत्ररक्षण लगेच लावून घेऊयात आपण.